रोहित पवार राजकीय संन्यास घ्या. मंत्री बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला. कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ सिद्ध करा. मंत्री बावनकुळेंचं रोहित पवारांना आव्हान. चंद्रपुरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह समोर. मंडपावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये संघर्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज जाहीर सभा आणि शिवसेनेचा मेळावा. उपमुख्यमंत्री मंत्री संजय शिरसाट यांच्यासह विकास कामांची आढावा बैठक घेणार. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीला धक्का. माजी आमदार कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. ओबीसी संघटनांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक. दुपारी 3 वाजता वायबी चव्हाण सेंटरला बैठक. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा. मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना दमबाजी योग्य नाही. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धमक्या देऊन बेकायदेशीर कामे पुढे रेटणं बंद केलं पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. अजित पवारांच्या त्या व्हायरल व्हिडिओवरून सामनातून टीका. शिवसेनेच्या खासदारांची आज दिल्लीत खलबतं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक. श्रीकांत शिंदेंनी खासदारांना धाडला निरोप. उपराष्ट्रपती पदाची उद्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या खासदारांची महत्त्वाची बैठक. बैठकीत खासदारांचे मॉक पोल घेण्यात येणार. चौथी नापास खुळखुळ्याला पाठिंबा दिला. हाकेंची जरांगींवर जहरी टीका. मतं घेऊन ओबीसींचं आरक्षण संपवलं. मतं मागायला आलात तर दांडके काढू. हाकेंचा राजकारण्यांना सज्जडता. बीडमध्ये कराडचं कौतुक काही थांबेना. वाल्मिक अण्णा अंगारे बाकीचं भंगारे. बीडच्या मांजरसुंबा चौकात कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका. इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. काही लोकांकडून समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न. मंत्री दत्तात्रय भरणेंचा हाकेंना टोमणा. मराठा समाजासाठी काढलेला जीआर ओबीसींवर घालणारा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेल्या जीआरवर प्रतिक्रिया. जलपर्यटनाच्या आराखड्याची माहिती दिली जात नाही. राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात हक्कभंग आणणार. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य. केंद्राने आधीच मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिले. सरसकट या शब्दाला सरकारचा आक्षेप. मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. ओबीसी नेते मंगेश असाणींकडून विश्वास पाटलांचा निषेध. आपल्याला कुणबी दाखला मिळाला नाही म्हणून आपण कमी बुद्धी असलेल्यांच्या खाली कामं करावे लागणार, असं वक्तव्य विश्वास पाटलांनी केलं. विश्वास पाटलांच्या वक्तव्याचा ससाने यांच्याकडून निषेध. बीडमध्ये धनगर समाजाच्या समन्वयकांची बैठक. धनगरांना एसटीमधून आरक्षण द्या. धनगर समाजाची सरकारकडे मागणी. सर्वांना मान्य असणाऱ्या जीआरला विरोध का? भुजबळांना माहीत नव्हतं का? सरकारकडून आगीत तेल ओतण्याचं काम. रोहित पवारांचा हल्लाबोल. 2 भावांची दशा झाली आहे, त्यांना दिशा मिळावी. प्रवीण दरेकरांचा ठाकरे बंधूंना टोमणा. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. सचिन खरात यांची मागणी. नागपुरात ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात उद्या बैठक. ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत बैठक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडी यांच्यासह इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार. मराठा आरक्षणाच्या लढ्यात 6 दिवसात 3 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत सुपूर्द. मराठा समन्वयक महेश डोंगरे यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. बारामतीत कर्नलवाडी येथे सेवानिवृत्त सैनिकाचं जोरदार स्वागत. 16 वर्षांची सेवा करून सैनिक हवालदार किसन भोसले घरी परतले. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केला सन्मान. चंद्रपुरात कोरपना येथे महसूल कार्यालय स्थापन करण्यासाठी तहसीलदारांकडून अभिप्राय सादर. कोरपना आणि जिवती तहसीलदारांनी 22 विवरणाची माहिती सादर केली आहे. चंद्रपुरातील चिमूर नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर. 10 प्रभागातून निवडणार 20 नगरसेवक तर नगराध्यक्ष थेट मतदारातून निवडणार.
नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर 115 आक्षेप दाखल. या आक्षेपावर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार. काँग्रेससह भाजपाचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. अमरावतीतील मोझरी गावात भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद नाही. जिल्हा प्रशासनाची माहिती. काल मोझरीत 2 भूकंप सदृश 2 धक्के बसलेत. नागरिकांना घाबरून न जाण्याचं आमदार राजेश वानखडे यांचं आवाहन. लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासानंतर विसर्जन. चौपाटीवर 13 तास बाप्पाचं विसर्जन रखडलं. राजाच्या विसर्जनासाठी यंदा पहिल्यांदाच आणलेल्या अत्याधुनिक तराफाचं गणित चुकलं. नागपुरात एकूण 1,61,524 गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन. यामध्ये 9,456 पीओपी मूर्तींचा समावेश. पालिकेने 419 जलकुंडाची व्यवस्था केली होती. 11 दिवसात 201.41 टन निर्माल्य गोळा. गणेशोत्सवानंतर पालिकेकडून जवळपास 1,982 मेट्रिक टन पीओपी संकलित. शास्त्रोक्त पद्धतीनं पीओपीचा पुनर्वापर करण्यात येणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेनं कंबर कसली आहे. खंडग्रास चंद्रग्रहण काळामध्ये अंबाबाई मंदिरात जलाभिषेक. आज नेहमीप्रमाणे अंबाबाई मंदिरामध्ये पूजा आरती दिनक्रम चालणार. तुळजापूरमध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी घेतलं सहकुटुंब तुळजा भवानी देवीचं दर्शन. यावेळी मंगल समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. इंजिनिअरिंगसाठी 1,41,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. सर्वाधिक पसंती कॉम्प्युटर आणि त्यासंदर्भातील अभ्यासक्रमांना. अजूनही 60,000 प्रवेशाच्या जागा रिक्त. सोनं चांदीमध्ये तुफान तेजी. दिवाळीपर्यंत सोनं 1.25 लाखांवर तर चांदी 1.5 लाखांवर जाण्याची शक्यता. सातपाटी शिरगाव समुद्र किनाऱ्यावरती 3 कंटेनर आढळले. पालघर पोलिसांचा तटरक्षक दल घटनास्थळी पोहोचले. दुर्घटनाग्रस्त जहाजातून कंटेनर वाहून आल्याचा अंदाज. मच्छीमारांच्या बोटींसाठी कंटेनर धोकादायक. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभेत सभासद भिडले. संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये राडा. प्रश्न विचारता सभासदाने डोक्यात माईकच मारला. गणेशोत्सवात पुणे मेट्रोला विक्रमी उत्पन्न. सुमारे 5 कोटींचं उत्पन्न. 10 दिवसात 35 लाख पुणेकरांचा मेट्रोने प्रवास. केवळ विसर्जनाच्या दिवशी 6 लाख पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास. कोकण रेल्वेवरील तिवा सावंतवाडी पॅसेंजरला पेण स्थानकात थांबा. खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश. प्रवाशांना मोठा लाभ होणार. दसरा दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर दरम्यान 20 विशेष साप्ताहिक फेऱ्या. दसरा आणि दिवाळी दरम्यान कोकण आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार. मुंबईला मिळणार 18 डब्यांची एसी लोकल. 2,856 वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि देखभालीसाठी ई निविदा जाहीर. भिवपुरी आणि वाणगाव स्थानकांवर अत्याधुनिक देखभाल दुरुस्ती आगारं विकसित केली जाणार. ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार. गेटवे ऑफ इंडिया ते JNPA प्रवास केवळ 40 मिनिटात करता येणार. टॅक्सीतून प्रत्येकी 20 प्रवासी प्रवास करू शकणार. तिकीट 100 रुपये असण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेवमधील स्मशानभूमीमध्ये जायला रस्ताच नाही. गुडघाभर पाण्यातून काढावी लागते वाट. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा. स्थानिकांची मागणी. वाशीमध्ये कामरगाव ते खतनापूर रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल. रस्त्याच्या निर्मितीसाठी गावकऱ्यांचे आमदारांना पत्र. नांदेडमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी हिंदकी चादर कार्यक्रम होणार. कार्यक्रमामध्ये 4 ते 5 समाज बांधवांचा एकत्र मेळावा. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये मेळावा पार. कार्यक्रमाला पंतप्रधान मुख्यमंत्री राहणार उपस्थित. परभणीमध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये 10 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची परभणीमध्ये बैठक पार. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. जालन्यामध्ये बंजारा समाजाची महत्त्वाची बैठक पार. बंजारा समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 दिवसात मोर्चा काढणार.
हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्ही पण आदिवासी आमच्यासाठीही हैदराबाद गॅजेट लागू करा, बंजारा समाजाचा एल्गार. बीडच्या मांजरसुंबा येथे मराठा बांधव ओबीसी बांधव आमने सामने प्रचंड घोषणाबाजी, काही काळ तणावाचे वातावरण. बुलढाणा शहरातील मध्यवर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बीएसएनएल टॉवरजवळ एक व्यक्ती चढल्याने खळबळ, व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. चंद्रपूर जिल्ह्याच्या परिषदेच्या बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. चंद्रपूर आपाचे जिल्हाध्यक्ष मयूर रायकवारांनी व्हिडिओ शेअर केलाय. अभियंता कंत्राटदाराकडून आता 20,000 रुपयाचे पॅकेट घेत असल्याचा आरोप. नाशिकमध्ये पान खाण्याच्या वादातून सुनेने केली सासूची हत्या, सासूचा गळा आवळून हत्या, आरोपीला अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद, ढोल ताशा पथकातील वादकाकडून महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याची तक्रार, 2 अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावरील हल्ला कदापि समर्थनीय नाही. पुणे मिरवणुकीदरम्यान वादकाकडून पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा आणि गैरवर्तणुकीचा तीव्र निषेध. मुख्यमंत्री तातडीने योग्य ती कारवाई करतील ही अपेक्षा, ट्विट करत रोहित पवारांकडून घटनेचा निषेध. चंद्रपूर शहरालगत पडोली चौकात 298 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त, 2 आरोपींना अटक, एकूण 30 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिल्लोड शहरामध्ये अकॅडमीतील प्रेम प्रकरण लपवण्यासाठी विद्यार्थ्यांचं अपहरण, संचालकांसह 4 जणांना अटक, आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. परभणीमध्ये चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक, आरोपीनं 2 गुन्ह्यांची कबुली दिली, आरोपीकडून दुचाकी आणि मोबाईलसह रोख रक्कम जप्त. परभणीमध्ये कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा कंटेनर नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला, 26 जनावरांची सुटका, 44,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावती दर्यापूर येथे युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला, मित्राच्या लग्नातील वादावरून हल्ला, कारवर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या, दोघांना तातडीनं अटक करण्यात आलं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याला अटक, मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या नावावरून केला होता मेसेज, आरोपीला नोएडामधून अटक. अक्कलकोट गांगडापूर महामार्गावर गणपतीच्या नावाखाली टवाळखोर पुरांकडून वर्गणीची मागणी करून भाविकांची लूट, प्रत्येक भाविकाच्या गाडीतून 200 ते 300 रुपये उकळण्याचा प्रकार समोर. अमरावतीत हॉटेलमध्ये 9 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग, 22 तासात आरोपीला अटक. केडीएमसीच्या रुग्णालयामध्ये नवजात बालिकेचा मृत्यू, डॉक्टर कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप, नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. अकोल्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद, पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, पोलिसांनी कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप. चंद्रपुरात पाथरी परिसरात धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद, वाघिणीला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 2 दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्ल्याच्या 2 घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर 1 जखमी. सिन्नरमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी 2 जणांचा बुडून मृत्यू, विसर्जनानंतर मुलाचा पाय घसरून तलावात पडल्याने मृत्यू. बीडमध्ये एकाचा नदीत बुडून मृत्यू. पैठणमध्ये गोदावरी नदीवरील पुलावरून एका तरुणाची पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरू. नाशिकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान 6 जणांचा मृत्यू, 1 जण बेपत्ता, सर्वच धरणे तलाव तुडुंब भरल्याने प्रशासनाकडून भाविकांना पात्रात उतरून विसर्जन न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. कल्याणमधील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस, फ्राईड राईसमध्ये आढळलं झुरळ, काही दिवसांपूर्वी जेवणामध्ये आढळला होता लोखंडाचा तुकडा, ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी. विरारच्या डोंगरपाडा येथील 40 वर्ष जुनी इमारतीतील फ्लॅटचा प्लास्टर कोसळला, दुर्घटनेमध्ये कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी.
भंडाऱ्यातील रावणवाडी परिसरात आढळला दुर्मिळ चाबूक विंचू. प्रथमच दुर्मिळ विंचू आढळल्याबद्दल सरीसृप संशोधकांमध्ये आनंद व्यक्त. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात. घटनेमध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात पावसामुळे व्यापाऱ्याचं मोठं नुकसान. मामाच्या मोहिदा येथील व्यापाऱ्याचं नुकसान. पुराच्या पाण्यामध्ये किराणा माल वाहून गेल्याने व्यापाऱ्याचं 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान. व्यापारी बिपिन पाटील थोडक्यात बचावले. नाशिकमध्ये गंगापूर त्र्यंबकेश्वर हर्सुल भागात पावसाचा जोर. गंगापूर धरणातून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जिल्ह्याचा पाणीसाठा 97%. हिमाचल प्रदेशात पावसामुळे सुमारे 4000 कोटी रुपयांचं नुकसान. पावसाची संबंधित घटना आणि रस्ते अपघातात 366 लोकांचा मृत्यू. 5 दिवसांच्या तणावानंतर दिल्लीमध्ये मोठा दिलासा. यमुना नदीची पाण्याची पातळी कमी झाली. यमुनेची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा खाली. जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू. गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकूण 18,864 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू राहणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंजाब दौऱ्यावर. पंजाबमधील पूरस्थितीचा आढावा घेणार. भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची माहिती. राज्यातील शाळा महाविद्यालय आजपासून पुन्हा सुरू होणार. भारतात 2.5% महिलांचे वैद्यकीय प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून प्रसूती, तर महाराष्ट्रातील 1.4% महिलांचे प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून प्रसूती. SRA अहवालामध्ये धक्कादायक बाब समोर. एअर इंडियाच्या नागपूर विमान सेवेच्या वेळापत्रकामध्ये 16 सप्टेंबरपासून बदल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी उड्डाण होणारं विमान आता सकाळी उड्डाण करणार. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपले. 100 वर्षातील सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाचा नागरिकांना अनुभव. भारतासह जगातील अनेक भागात हे ग्रहण दिसले. उत्तर प्रदेशच्या काशी विश्वनाथ मंदिरात पुजाऱ्यांना मिळणार 200% पगारवाढ. 30,000चा पगार थेट होणार 90,000 रुपये. उत्तर प्रदेशच्या काशी विश्वनाथ मंदिरात पुजाऱ्यांना 200% पगारवाढ मिळणार. 30,000चा पगार थेट आता 90,000 रुपये होणार. अवघ्या 11 महिन्यात जपानचे सबालेन्काचा ऐतिहासिक विजय. US ओपन स्पर्धेमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद. खास शतक पूर्ण करत सलग दुसऱ्यांदा पटकावला जेतेपदाचा मान. आशिया चषक 2025 साठी भारताच्या जर्सीत बदल. जर्सीचा पहिला फोटो आला समोर. 23 वर्षांनंतर झाला मोठा बदल. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय. 8 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ आशिया कपमध्ये विजयी. अंतिम सामन्यात भारताची कोरियावर 4-1 ने मात. दोन वेळा विवाह होऊनही लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. जामीन अर्ज मंजूर करणाऱ्याला न्यायालयाचा नकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.